इकडं मामाने आपली मिरची बारायला घेतली मस्त पैकी. वजन करतो मामा आता. 120 रुपये. आवटा बघतोस ग. 120 रुपये. मूग काल मूग हिरवं मूग पण 120 रुपये. 120. कसा पावटा आहे? पावटा कसा कशी आहे चिमणी? 100 रुपये पाव. चिंबोरी मोठी घ्या 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. हे बारकेवाल्या या कुठले कसे सगळे 700 रुपयाचे घे. सगळे 700 नाही, हे बी 700 लाच. सगळे 700 लाच. बघ आली कधी आहे चिंबोऱ्या किलो वर देऊ तुला 500 रुपये किलो. कोण देणार कोण? 500 ला सगळ्या 500चा 20 रुपये कमी द्या. घ्या गुणी करा. घ्या गुणी नाही भूक लागली तशीच बसून. तुमच्या कशा 250 ला? 250 ला आणि 100 ला. लोकून ऐका गरीब असला तर गरीबाला 100 ला. हे 300 ला. 300 ला सगळे आता किंमत टाकायला पाठवा. आई आता माकल्या बघते. चुकोलीला माकल्या 150 रुपये पाव. 150 रुपये पाव. अलग अलग प्रकारची मच्छी इकडे तुम्ही बघू शकता. मस्त पार परत बसले मस्त. हाय युट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्री ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आता आई आणि मी चाललोय पुणीला. तिकडून जायचं आपल्याला कोयनारला. भाऊजीचा पण येणार आहे, भाऊजी नम्रता आणि आई आणि मी. आम्ही 4 जण चालल्यात भाऊजींच्या गाडीमध्ये कोयनारला मसाला यायला. तर चला तुम्हाला तिकडेच भेटतो. कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. बाय. चला फायनली निघलोय मी इकडे. तर भाऊजी आहेत आपले आणि पाठीमागे आई आहे. नम्रता आली नाही कारण की आपली छोटी बारकी आहे, त्याच्यामुळं घरात राहायला लागलं नम्रताला. तर आम्ही 3 जण चाललोय. फायनली आलोय आता कोयनारला आपण. पण सर्व दुकानं बंद आहे तिकडे तुम्ही बघू शकता. आज आहे महावीर जयंती आहे. तर बघूया आता एक दुकान आहे उघडा, तिथे जाऊन बघतो आता. बघूया तुम्ही बघू शकता एक दुकान उघडा आहे. आई गेल्या आतमध्ये भाव करायला बघू आता. आज महावीर जयंती आहे, सर्व दुकानं बंद आहेत. गर्दी पण तेवढी नाही आहे, दुकानात बंद आहेत. सर्व येऊन रिटर्न जातात. एक दुकान आहे त्याच्यात बघू आता कसं काय. इकडे बघू शकता आता आपण मसाला बाहेर. आशाबाई तुझी पिशवी घेऊन तिकडे जा. मी तुझा सगळ्यांचे बनवायचे. तुझा आहे का इकडे? 2 किलो जय 2 किलो काश्मीरी मिरची आणि 4 किलो 4 किलो. 1850 रुपये दे तुझे. 2 किलो काश्मीरी रेडगी 4. आणखी काय सामानात आले होतं का? लिहून झाल्यावर सामान काय काय ते पण सांगा. त्यानंतर आशाबाईची मिरची झाल्यावर कोण आहे? मिरी 100, चिरपट 100. आता तो आमचं सामान 50 भरणारा माणूस तिकडे आहे ना. 10 किलो 50 जातात. गरम मसाले 100. लवंग 25 ग्राम असते ती तुम्हाला 100 ग्राम केली. हा जो सामान आहे ना हा सगळा डबल केला. त्याच्यात आमचा अर्धा सामान असतो.
त्याचा धाना हळद ह्या वस्तू जास्त असतात मला लक्षात आणि खर्च सामान कमी असतो हा तो कमी केला आणि लवंगा दालचिनीचं प्रमाण वाढवलं पाच 10 आनंदा काश्मीरी नव्हती ना दिली नाही ना म्हणजे तू बोलली वाढवायची असेल तर सांग मग 4 5 5 5 5 5 6 6 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 काकाची कॅल्सी बघा अर्धा किलो मिरची काही कमी जास्त नाही ग भाव इकडे मी कमी करा जास्त पैसे नको कमी केले ऐका फक्त समजा कोणी दुकानदार तर पदरचे पैसे घालवल इकडून तिकडे तर काढणार असा फक्त समज मिरची पैसे कमी झाले मग काय आपली कातडी नाही काढून देणार. हा काढून पण नाही देणार आमची कारागार हा, वर्षात नाही, तुमची पण नाही काढणार डॉक्टर वकील कातड्या काढतात आम्ही नाही काढत हो डॉक्टर डॉक्टर वकील कातड्या काढतात हो आम्ही वर्षात एकदाच काढणार काय निघते मसाला असा झाला पाहिजे ग पुढच्या वर्षी परत आलं पाहिजे म्हणून तर डबल सामान गेला 3460 म्हणजे 3510 3,500 आता ती यादी एक नंबर चांगला माल, एक काका. नंबर म्हणून तर तुम्हाला सामान डबल दिला काका आता ती यादी वाचून दाखवा यादी वाचून दाखवा आमची ती बघा काश्मीरी 2 किलो बेडगी 4 किलो दाणा अर्धा किलो हळद अर्धा किलो राई अर्धा किलो जिरा पाव किलो मिरी 100 चिरपल बादाम 100 मालपत्ती 50 तेजपत्ता 100 साजीरा 100 लवंग 100 दालचिनी 100 मसाला वेलची 50 हिंग 100 दगडफूल 50 बडीशेप 100 कच्चत 50 मेथी हिरवी वेलची 20 ग्राम जायफळ जावंत्री नाकेश्वर हा 2 वस्तू वाढवल्या आहेत त्याच्यात येत नाही त्यात आम्हाला नाही. आणि 20 ग्राम जावंत्री किती किलोचा आणला? 80 रुपये लागतात 10 किलो 20 ग्राम नाकेश्वर दिलं तर 60 रुपये लागतात 1850 किलो ते वाढवला 1850 रुपये घ्या 10 किलो प्रमाण नाही हो एवढा तुझा गरम मसाला द्यायचा आहे मसाला चांगला आमच्या गॅरंटी आता गुलाबची मिरची घे फुकट नाही घे आता अजून 3 किलो आलं पिशवी घे पिशवी अजून 5 किलो लिवा आता काका 1850 कोणाचे यादी ठेवलेली आहे सगळ्यांच्या ती सगळ्यांचे गरम मसाला द्यायचे हा? हो हो आता काय बोलले अजून 5 किलो 5 किलो तसंच यो केलं तसंच आता हे 4 आणि 6 किलो झाला 6 किलोचाच करत असतात 5 किलो बोलतात ना 6 किलोच करा ना हा मग 6 किलो करा मग असं डबल देऊ मग बरोबर आता हा नाव काय दुसरा तोच नाव ललिता माटी नंबर 1 ललिता नंबर 2 बरोबर ना मसाला जाणार एकच घरात दोघींना मुलीना आणि आईला आता हे सवता बांधा घे किती किलो आले आता सवता किती किलो येतला 1 किलो हो इकडे तुम्ही बघू शकता आपण अख्खा मसाला घेतलाय 1 किलोचा अलग अलग आपल्याला लागतं रेसिपीसाठी अलग अलग बनवून घेतलं जरा तो दालचिनी टाकला ना दालचिनी शहाजिरा जिरा काही तुम्ही सांगा आमचे सांगणार ना तुमचे सांगण्यानंतर इकडं आपण या ताईकडून खडा मसाला घेतलेला आहे मस्त आता
इकडं मामाने आपली मिरची भरायला घेतली मस्त पैकी. वजन करतो मामा आता. दहा किलो मिरची 4 किलो सामान लाल व्हायला पाहिजे तिखट नको तिखट ना आम्हाला जास्त वाटेल हिरव्या मिरची. चला अशा प्रकारे आपला मसाला झालेला इकडे 2 पिशवी एकूण 5 किलो एकूण 10 किलो 15 किलो एकूण. आता भाऊजी गेल्यात गाडी आणायला. मसाला ठेवला फायनली गाडीमध्ये. आणि आई बघा इकडे बांगड्या भरते. तर साखरपुडा लग्न आले ना जाऊन आई इथे बांगड्या भरते. आल्या तर भरून दे बरं. आपण घेतले मस्त ज्यूस. कामांशी गेले. इकडे आई पण बांगड्यावरती इकडे ज्यूस पितं. इकडे भाऊजी गरमीमध्ये थंड ज्यूस. मस्त पैकी पायनॅपल ज्यूस प्यायला. चला आता आपण रोज सरबत घेतले मस्त. पायनॅपल घेतलं रोज. या मस्त दुसरा आयटम रोज सिरप प्यायला. रोजची सरबत मस्त. गरमी थंडी का मजा. 120 रुपये. बघतो 120 रुपये मूग कालं मूग हिरवं मूग पण 120 रुपये. 120. कसं पावटा आहे पावटा कसा 100 रुपये. 160. वालेक्स उडीद डाळ खडा मीठ पण आहे. 140. खोबरा 140. 140 रुपये. खोबरा कसा आहे. यो अलग द्या यो. बघू शकता यो एकत्र द्या. मूग काळे मूग यो आणि एकत्र द्या. वाळ घेतले मस्त. एकला इकडं आईने आपल्याला तो रासमा व्हाईट कांद्याच्या माला घेतल्यात तुमची जवळ मस्त. आहे. फेवरेट. पिशव्याकडे दिली मी. हे 300 रुपये. बघू शकता आपण आता मच्छी घालत थांबलो. सुकी मच्छी कसं किलो? त्यात वागते मस्त. 550 रुपये. बोली का म्हणा गं अरे बाई. वर्षाला वागते. इकडं बारीक बोंबील आहेत. दांड चवला वाव खारलेली सोड तुकड माहिती. हे आपले माकले आहेत. खारलेल्या भाकऱ्या. सफेद जवला ना असंच गेला. हे बाकी पाहिजे ना तुला. बोंबील कसे आहेत. मोठी आहे, गेलीची आतमध्ये आहे. ये 150 रुपये पाव 150 रुपये पाव. आणि यांचे 120 पाहिजे. 120 लागेल. नवीन नवीन आयटम मुशी आहेत वाटतं. हे मुशी आहेत ना. एक आहेत पाकट आहे. पाकट कशा 250 रुपये पाव. 800 रुपये नाही एक आहेत. त्याच आहेत ना. यो बी त्याच आहेत ना. 1200 रुपये किलो. इकडं चिंबोऱ्या पण आहेत. चिंबोऱ्या कशा आहेत. या 500 रुपये किलो, या 400 रुपये किलो. 800 रुपये किलो भरलेल्या. तुला या काष्टा उठून 400 ना 500. हा? हे वाकटे पण आहेत बा मस्त. म्हटलं बरोबर. ते म्हटलं केली आहेत. बरोबर. गावठी वांगी आंब इंगर केली. कशी आहे चिमणी. 100 रुपये पाव. चिंबोरी मोठी घ्या 500 रुपये किलो.
80 रुपये किलो. सगळी लाल गवताचे आहेत. हे बारक्यावाल्या या 300 ला पडणार. 300 ला. पुऱ्या भाऊ 300 रुपये. कसे आहेत बघ. कुठले कसे आहे? हे सगळे 600 रुपयाचे घे. सगळे 600 ना. हे बी 600 लाच. हं. हे बी सगळे 600 लाच. बघ आणि कसे आहेत चिंबोऱ्या. किलो देऊ तुला 500 रुपये किलो. नको. मग कोण देणार कोण? 500 ला सगळ्या. सगळ्या 500 20 रुपये कमी द्या. घ्या बोनी करा. घ्या बोनी नाही भूक लागली तशी बसून हे तुमच्या कशा 250 ला. हा या 250 ला 250 ला आणि हे 100 ला. बघून ऐका गरीब असला तर गरीबाला द्या. 100 ला. हे 300 ला. 300 ला. सगळे आता किंमत टाकायला पाठवा. इकडं आईने मांदेली घेतले मस्त पैकी. वाक्य वाक्य पण 500 रुपये किलो. 500 रुपये किलो वाक्य. इकडे बघा आपण बोलायचा खारा घेतले. मावशी मस्त तोडून देतं आपल्याला. आणि इकडे मांदेली येते वाक्य. इकडं केवढी मच्छी आहे इकडे. मावशी खारा भारी दिसते ना. मावशी भारी दिसते. घराया बोलतो का सारखा खायला घराया बोलतो. मग आला नाही बापूस. बापूस आला नाही. बापूस आला नाही. सारगा पापल्या सुरमई मोठी कोळबी. आता काय आई आता माकल्या बघते. चुकवलेल्या माकल्या 150 रुपये पाव. 150 रुपये पाव. जाम अलग अलग प्रकारची मच्छी इकडे तुम्ही बघू शकता. मस्त इकडे पार परत बसले ना मस्त. बघा. नको 1 किलो. किती द्याल? 300 रुपये द्या. अर्धा द्या. अर्धा किलो दांडे कसं द्याल? दांडे सगळी लोक गेली ना आम्हाला भेटले मागं. दांडी कंची देव. ये 100 पावांनी. त्या दिवशी बरं बघ ना. एक दोनच टाका यांच्या मावशीला आपण त्यांच्या. चिंबर घेतले मस्त. केलेले आहेत बा. द्या. आणि 100 ला कमी झाले. आधी रातभर खाल्ले या तरी 200 द्या ना. आखे रात्र खाल्लं तरी बोलतो आमची त्यांचे कपाळ. मग या तुम्ही दिवस उजळाल. मावशी गणपती नाही आत पावसाचा. मावशी आमचा पोऱ्या ना तो अर्धे घंटा पार करील सगळ्या द्या. आमची कृती द्यायला. खलबता एक द्यायचा दांडा आहे. बघा ना पन्नानांगी. नाही भाऊ 200ची खाली नाही. कोणी दिले नाही तर मी देईन तुम्हाला. एवढ्या कोण देईन दोनशेचा. या कसे दिलं? 100 रुपये. 100 रुपयाला. टाका जरा. नाही आहे वाट नाही. लवती द्या. असते नाही एक्स्ट्रा दिले असते. टाकाल ना? एक दोन. नाही टाका. नाही भाऊ वाट नाही म्हणून तर दिले असते. द्यायला ते साईडला चिन्ह पण आहेत. आता उद्या झालेल्या अंड्याच्या पेरीच्या आई. मावशीला 200 रुपयाच्या फारच घेतले आपण चिमुऱ्या. अंड्याच्या अशा असतात. हा, पण मावशी या देते पेरीच्या का? आई. मावशी लावून दे ना काही. कुर्ले आहेत. हा लावून देते का? नाही दादा लावून द्यायला काय नाही. लावून द्यायचा. झालं होती. झालं ना ते. आवरेल आमच्याला यावं परत आम्ही. कधीतरी येशील. कोणाला यावं? मसाल्याला गेलो. आम्ही मसाला फोडण्याला येतो म्हणून सुकी मच्छी घेतली. आता तुमच्याला चिंबोऱ्या घेतल्या. हा नंबर देते. नंबरवर करा. यावं द्या. इकडं 100 आणि 200 300 रुपयाच्या आपण चिंबोऱ्या घेतल्या मस्त पैकी. ती आई कॅश असली तर नको काय. भाऊ फायनली आपण सुकी मच्छी आणि चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत मस्त पैकी. इकडं तुम्ही बघू शकता कोयनारला. आणि इकडे आपण खरोशीला येतो ना. तिथे खरोशीलाच आहेत रस्त्यावर. सुकी मच्छी वाल गावठी भाज्या आहेत. चिंबोर वगैरे सर्व आहेत मस्त पैकी. कांदे वगैरे तुम्हाला कधी घ्यायचं असेल ना नक्की इकडे आल्यावर घ्या मस्त पैकी.
मस्त मच्छी आहे. ही आता भाजी बघतो. चला फायनली निघलोय. मस्त मसाला घेतला, मच्छी घेतली, चिंबोऱ्या घेतल्या, भाजी भरपूर गावठी भाजी घेतली. आता वाजले 3:30 आणि भरपूर थकवा आलाय, भरपूर ऊन पण पडतं. कांद्यांचे 8 माळा कांदे पण घेतले, कांद्याच्या 8 माळ्या घेतल्या टोटल. आणि आता फायनली निरा प्यायला थांबलं. निरा येतो 3 ग्लास 3 ग्लास निरा द्या. भरपूर थकलोय. अजून जेवायला इथून जायला ऊन तर एवढी गरम करते ना, जबरदस्त जाम गरम करते. इथून 1 ते 1.25 तास लागेल आपल्याला जायला. बाबा मग 4लाच पोहोचू वाटतं. द्या माझ्या घे घे आई घे. झोपले. हो चला या निरा प्यायला मस्त काय नाही ते थंड थंड. मग देतो दीदी घे, दीदी घे. पला तो जे 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 दीदी जे. चला फायनली आलो आणि फ्रेश वगैरे झालं मस्त पैकी. आणि इकडं तुम्हाला पॉइंटरवरून काय काय आणलं ना तुम्हाला सर्व दाखवतो. इकडे बघा, इकडे सुकी मच्छी आणली आपण मस्त. ही आहेत माकल्या, इकडे बघा सुकलेल्या माकले मस्त. हे बोलाराचा खारा, हे तांडत, हे नाहीत मांदिली, हे वाकट्या. आणि कांद्यांच्या माला बघा एवढे आणल्या परत. त्या दिवशी पण आणलेले भाऊजींनी, आता परत एवढे आणल्या. मला भरपूर पट्टन. आणि आपण या 300 रुपयाच्या चिंबोऱ्या आणल्या मस्त पैकी. त्याच्यानंतर 3-4 वरच्या आपल्या नम्रतानी ठेवल्या, बाकीचे एवढे आणले. आणि हे कडधान्य, वाल, हिरवं मूग आणि काळं मूग मस्त. आणि हे 2 पोतल्यानं आपला 15 किलो मसाला मस्तपैकी. तो आता आपण दांड वगैरे ते डेक मोरून आणि ऊन द्यायचा मस्त. मग नंतर आपल्याला मसाला बड्डाला द्यायचा, तो पण दाखवीन तुम्हाला ब्लॉग मध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण वांगी पण आहेत, वांगी, कारेली आणि भेंड मस्त गावठू आहेत. तिथं मावशीशी बसलेले मस्त भाजी गावठी एकाला, ते पण घेतलेत आपण मस्त. आपण पॉइंटरवरून घरी येत होतो ना तेव्हा केलमदेवीला जातो ना करोशीला, तिथेच हायवेवर होत्या तिकडे मच्छी, सुकी मच्छी, चिंबोऱ्या वगैरे आणि कांद्यांच्या माळा, भरपूर काही ना काही चिंबोऱ्या वगैरे सर्व तिकडे होता. गावठी भाजी वगैरे तिथूनच आपण घेतल्या मस्त. आई आता सर्व सामान आणले, तो भरून घेते मस्त. अर्णव बघा, अर्णव काय आणले? चिंबोरे आणले ना. तरी आपल्याला बोंबील नाही भेटला अजून. बोंबील तुला पटले नाही ना? पटलं ना बोंबील. अरे चिंबोरी खाशील का तू? अरू खाशील? आरूला माझी दुनिया दे काय तरी आरूचं जेवण काही वाढ नाही. मला तर पकड बघू, पकड बघू, पकड. हात लाव ना. चावत नाही, त्यांना बांधून ठेवले आम्ही. बांधून ठेवले बघू त्यांना, नाही चावणार ते. मी त्याला येलो तर येत होतं त्यांना तू. इकडे तुम्ही बघू शकता मस्त आपल्या कांदे कसं टांगवले बघा मस्त. सामाला देखून पोटमाल्याची इथं सामाला टांगवले मस्त. चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.